असतो त्यांना कायद्याच्या हवाले करतो आणि तू खुशाल त्यांना मारतोस. अरे गुन्हेगाराला मारलं तर मारलं, निर्दोषांना नाही मारलं, सगळ्यांनाच मारलं, दरोडे घातले, इतके सारे खून करून तू इतका आनंदी का म्हणायस? अरे खून, यांचा खून करणं गरजेचं आहे. हे चांगल्यापणाचं नाटक करतात. अरे चांगल्यापणाचं नाटक दाखवून हे माणसाच्या पाठीत नजर पाहतात. लिहून घी, ह्यांच्यावर जेव्हा संकट येईल ना तेव्हा हे एकामेकांना जिवंत चगळून खाऊन टाकतील. अरे मी हाय मंत्र आजकाल झाले माणसं जगू शकतात, पण मी नसलो तर. अरे तू तर कायद्याचा हवाले करणार म्हणतोस ना. अरे जे माणसं कायद्याच्या वरिष्ठ आहेत, जे कायद्याच्या पण मोठे आहेत, त्यांचं काय करणार तू? तू त्यांना कायद्याच्या हवाले करणार आणि ते कायद्याला पैसे देऊन सुटून जाणार, कायदा मोडून टाकणार, कायदा हातात घेऊन टाकणार. मग त्यांना तू काय करणार? अशांचा खात्मा करणं गरजेचंच आहे. आणि सगळे एक नंबरच्या भयानक माणसं आहेत. माझं वाईट आहे, हे अख्खं जगच वाईट आहे. त्यामुळे तू माझ्या टीम मध्ये ये. आपण दोघं मिळून यांचा खात्मा करून टाकत. हे सगळा तुझा फास आहे, कारण हे चांगले माणसं आहेत. अरे तुला कावीळ झाली मग का जगत पिवळं झालं का? हे चांगले माणसं आहेत. हा तुझा फास आहे, फास. ना 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 ना, ही फास नाहीये. त्यांना मारणं गरजेचं आहे. हे चांगलेपणाचा नाटक करणार. आता मी सगळ्यांना मारणार, निर्दोष असो, वाईट असो, चांगला असो, सगळे मारणार. सगळे असे मुद्दे पडलेले असणार. आणि आज सगळ्यांना मारणार मी, सगळ्यांचे नळे असे छाटून टाकणार. आणि या सगळ्यांना मारल्यानंतर मी तुला जिवंत सोडणार, तुला नाही मारणार. तुला जर मारलं तर ह्या खेळाची मजा संपून जाईल. मला कोण चॅलेंज करणारच राहणार नाही. मग आता मी तुला जिवंत सोडणार. या सगळ्यांचे मुद्दे बघून तुला वाटन मी असताना मी ह्यांना वाचू नाही शकलो. आणि तू रडत बसला तर आणि तुला रडलेलं बघून लांब एका टेकडीवर मी बसून हसत बसणार. धन्यवाद, धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मित्रांनो, आज आपण चित्रपटामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कलाकार पाहतो त्यांची ही पहिली पायरी असते. इथंच ते घडलेले असतात आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू होत असतो. तर आपल्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे त्यांना अभिनय करून दाखवलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊ दे. साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा फक्त विविध गुणदर्शनाचाच कार्यक्रम नाही आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आणि तो कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या कॉलेज जीवनाची आठवण येईल. याच्यानंतर आम्ही